Hello everyone, myself Vaishnavi Dhananjay Kulkarni from Delonic Societies, Baramati College of Pharmacy, Baranpur, Baramati, presenting this topic under the guidance of Mr. Sri Krishna Pavkar sir. So, dear friends, welcome to the world of pharmaceutical analysis. Today we will discuss about Wohlhardt's method. Jacob Wohlhardt was the scientist who discovered this method. Now, what is Wohlhardt's method? It is an indirect method used for determining the anions that precipitate with silver. Now, mostly these anions are halides. Halides like chlorine, bromine or iodine, which will precipitate with silver, that is Ag+. Now, what is the intention of Wohlhardt's method? Wohlhardt's method is used to estimate the amount of chlorine or amount of halide which we have used. Now we will take one example. An excess amount of standard Ag+ is added to the chloride unknown solution, which we have to estimate, containing Fe3+ as an indicator. Now we have taken Fe3+, that is ferric ion, as an indicator. Now here what is the reaction? Ag+, आपण Ag+ कसा घेतो येते? कंपाऊंड फॉर्ममध्ये. कुठला कंपाऊंड? AgNO3, सिल्वर नायट्रेट. आणि क्लोरीन पण आपला कुठल्या तरी एखाद्या कंपाऊंडमध्ये असेल, लाईक NaCl और अमोनियम क्लोराइड और इट मे बी पोटॅशियम क्लोराइड. Then the Ag from AgNO3 will react with chlorine, which will in the form of compound like sodium chloride or any other compound, and it will form AgCl, that is silver chloride, in the precipitate form, which is white in color. आता आपण जेव्हा पण आपण AgNO3 घेतोय ना, तेव्हा तो एक्सेस अमाऊंटमध्ये असणार आहे. सो जेवढा आपला क्लोरीन असेल तेवढाच अमाऊंटमध्ये Ag आपल्या रिॲक्ट होणार आहे. सो जो एक्सेस अमाऊंटमध्ये म्हणजे जो राहिलेला अनरिॲक्टेड फॉर्ममधला Ag+ असेल तो टायट्रेट होईल जेव्हा आपण थायोसायनाइड त्याच्यामध्ये ॲड करू. आपण ब्युरेटमधला थायोसायनाइड जेव्हा कोनिकल फ्लास्कमध्ये ॲड करू तेव्हा काय रिॲक्शन होणार? Ag+ will react with thiocyanate and it will form silver thiocyanate as an precipitate which is white in color. आता आपण सिल्वर थायोसायनेट कसा फॉर्म होते? जेव्हा पण आपण थायोसायनेट ॲड करतोय, मग थायोसायनेट 1 ड्रॉप 2 ड्रॉप 3 ड्रॉप ॲड करत जातो आणि मग आपला जेव्हा Ag पूर्ण संपेल तेव्हा काय होणार आहे? थायोसायनेट आपण जो इंडिकेटर यूज केला आहे, कोणता? फेरिक आयन, त्या फेरिक आयन इंडिकेटरशी रिॲक्ट होईल आणि तो एक कॉम्प्लेक्स फॉर्म होईल. त्याचं नाव असेल फेरस थायोसायनेट, FeSCN2+, अँड दॅट फेरस थायोसायनेट विल गिव्ह अस रेडिश ब्राऊन कलर. आणि मग आपल्याला तिथे कळेल की हा आपला एंड पॉईंट आहे. सो द इंडिकेटर सिस्टम इज व्हेरी सेन्सिटिव्ह अँड युजली गुड रिझल्ट्स आर ऑब्टेन्ड. आता ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत त्या ओव्हरऑल रिॲक्शन्स आहेत. आपण हे इन डिटेल कमिंग स्लाइड्समध्ये पाहूयात. नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन Wohlhardt's मेथड इज दॅट वी हॅव टू मेंटेन द एन्व्हायरमेंट ॲसिडिक. आपल्याला एन्व्हायरमेंट ॲसिडिक ठेवायचे Wohlhardt's मेथडमध्ये. का? जर आपण बेसिक एन्व्हायरमेंट ठेवलं तर बेसिक एन्व्हायरमेंटमध्ये जास्त हायड्रॉक्साईड आयन्स असतील. हायड्रॉक्साईड दॅट इज OH- आयन्स दॅट, आणि आपण इंडिकेटर म्हणून फेरिक आयन यूज करतोय. मग दॅट OH- आयन विल रिॲक्ट विथ फेरिक आयन अँड दॅट विल फॉर्म FeOH थ्राईस. मग जर फेरिक आयन OH- शी रिॲक्ट झाला तर तो आपण ॲड केलेल्या थायोसायनेटशी रिॲक्टच नाही होणार, आणि जर थायोसायनेटशी रिॲक्ट नाही झाला तर आपल्याला एंड पॉईंट मिळणार नाही. सो वी हॅव टू यूज ॲसिडिक मीडियम हिअर. Now, if AgX, now what is X? X may be iodine or X may be bromine, but X will not be chlorine. आपण इथे क्लोरीन नाही यूज करायचं आहे. If AgX is less soluble than AgSCN, that is silver thiocyanate. Now what is less soluble? Less soluble means what? की AgX चं precipitation more होणार आहे silver thiocyanate पेक्षा. That is, if AgX is less soluble than AgSCN, as in case of iodine or bromine, that means silver iodide किंवा silver bromide.
Ag plus can be titrated in the presence of AgX precipitate. म्हणजे आता आपण जर आपण Ag सोबत Cl घेतलं म्हणजे AgCl जर घेतला तर त्याचा मेन प्रॉब्लेम काय होतो की आपला AgCl मधला Cl जो आहे ना तो आपण जो थायोसायनेट ॲड करतोय त्या थायोसायनेटशी रिॲक्ट होतो आणि मग तो सिल्वर थायोसायनेट हा कंपाऊंड फॉर्म करतो. मग जर सिल्वर थायोसायनेट जर कंपाऊंड फॉर्म झाला तर मग आपला जो थायोसायनेट आपण ॲड करतोय तो आपल्या फेरिक आयनशी दॅट इज वी हॅव युझिंग दी फेरिक आयन ॲज अन इंडिकेटर. मग त्या आपल्या इंडिकेटरशी थायोसायनेट रिॲक्टच नाही होणार आणि जर इंडिकेटरशी रिॲक्ट नाही झाला तर आपला कॉम्प्लेक्स फॉर्म होणार नाही आणि आपल्याला एंड पॉईंट मिळणार नाही. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या बोल्हार्ड्स मेथड्स आहे जेव्हा आपण क्लोरीन यूज करतोय AgCl यूज करतोय. दॅट इज इथे आहे आता बट इन केस ऑफ AgCl when SCN is added just after the equivalence point the following reaction will takes place. कुठली रिॲक्शन होईल आता AgCl plus SCN will get converted into AgSCN that is silver thiocyanate plus chloride ion. ठीक आहे. मग आता हा जो प्रॉब्लेम आहे तो ओव्हरकम कसा करायचा तर त्याच्यासाठी आपण 2 मेथड्सनी हा प्रॉब्लेम ओव्हरकम करू शकतो. म्हणजे आता इथे तर मी सांगितलं की दिस मीन्स दॅट SCN इन्स्टेड ऑफ रिॲक्टिंग विथ द इंडिकेटर इट विल रिॲक्ट विथ द AgCl precipitate. ठीक आहे. मग वी हॅव टू वेज टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम. आता कुठला वे तर फर्स्ट वे इज दॅट वी हॅव टू ॲड सम वेटिंग एजंट्स दॅट इज इट मे बी नायट्रोबेन्झिन और इट मे बी क्लोरोफॉर्म. आता जेव्हा आपण नायट्रोबेन्झिन किंवा क्लोरोफॉर्म आपल्या सोल्युशनमध्ये ॲड करतो आहे तेव्हा तो नायट्रोबेन्झिन काय करणार आहे आपला जो AgCl फॉर्म झाला त्या AgClला कोहॅग्युलेट करणार आहे आणि त्याच्यावर एक प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करणार आहे जेणेकरून AgClमधला जो Ag आहे जेव्हा आपण थायोसायनेट ॲड करतो आहे तेव्हा त्या थायोसायनेटसोबत Ag रिॲक्ट होऊ नये. का कारण जर Ag जर थायोसायनेटशी रिॲक्ट झाला तर काय होणार AgSCl दॅट इज सिल्वर थायोसायनेट फॉर्म होणार आणि थायोसायनेट फेरस आयनशी रिॲक्ट होणार नाही आणि जर तो फेरस आयनशी रिॲक्ट झाला नाही तर काय होणार आपल्याला एंड पॉईंट मिळणार नाही. सो जो आपण नायट्रोबेन्झिन ॲड केलेला असतो तो Agला थायोसायनेटशी रिॲक्ट होऊ देत नाही. मग ह्याच्यामधून आपला प्रॉब्लेम ओव्हरकम होऊ शकतो. सो द फर्स्ट इन्क्लूड्स ॲडिशन ऑफ सम ऑर्गॅनिक सॉल्वंट्स which is heavier and immiscible with water such as nitrobenzene or chloroform which covers the AgCl precipitate in the bottom of conical flask and shields it from the aqueous medium which contains the excess Ag plus that can be titrated with SCl minus. ही झाली आपली फर्स्ट मेथड. Now what is second? Second is that जेव्हाही आपला AgCl तयार होईल तेव्हा आपण तो फिल्टर करायचा. मग जर आपण AgCl फिल्टर केला तर तो त्याच्यातला Ag आपल्या थायोसायनेटशी कॉन्टॅक्टमध्येच येणार नाही आणि कॉन्टॅक्टमध्ये नाही आला तर रिॲक्शन होणार नाही आणि तेच आपल्याला करायचं आहे. सो द सेकंड प्रोसिजर इन्व्हॉल्व्स फिल्ट्रेशन ऑफ द प्रेसिपिटेट डायरेक्टली आफ्टर प्रेसिपिटेशन which protect the precipitate from coming in contact with the added thiocyanate solution and titrating the excess Ag plus in the filtrate. Now what are the advantages of Boulhard's method? The acidic environment give advantage for halide analysis because anions such as carbonate, oxalate and arsenate that do not form precipitate with silver in acidic medium but they form precipitate in basic medium will not interfere with halides. म्हणजे आपले जे ॲनायन्समध्ये जे ॲनायन्स असतात आपले जसे की कार्बोनेट असेल किंवा ऑक्झॅलेट असतील तर ते काय होतात ॲसिडिक मिडियममध्ये जर असेल तर आपल्या AgC रिॲक्ट होत नाहीत पण तेच ॲनायन्स बेसिक मिडियममध्ये AgC रिॲक्ट होतात आणि जर ॲसिडिक मिडियम आपण यूज केलं तर ते ॲनायन्स आपल्या रिॲक्शनमध्ये इंटरफेअर करणार नाहीत. दिस इज दी बिग ॲडव्हान्टेज ऑफ Boulhard's मेथड. अँड सेकंड वन इज दॅट
it gives accurate result due to back titration. Now what is back titration? We will see in coming slides. Now limitations of Wohlhard's method. Wohlhard's method is not be used in neutral or basic medium. आता ती बेसिक मीडियममध्ये का नाहीत आपण यूज करत याचं तर आपण इन डिटेल पाहिलं आहे. बेसिक मीडियममध्ये हायड्रॉक्साईड आयन्स असतात जे आपण यूज केलेला इंडिकेटर कुठला यूज करतो आहे फेरिक आयनशी रिॲक्ट होऊ शकतात आणि जर ते फेरिक आयनशी रिॲक्ट झाले तर आपला फेरिक आयन आपण ॲड करणाऱ्या थायोसायनाइडशी रिॲक्ट होणार नाही आणि जर तो थायोसायनाइडशी रिॲक्ट नाही झाला किंवा फेरस थायोसायनाइड्स जर तयार नाही झाला तर आपल्याला एंड पॉईंट मिळणार नाही. So we are not using this method in neutral or basic medium. And second limitation is it is time consuming process. ही प्रोसेस आपल्याला डबल करावी लागते त्याच्यामुळे ही थोडी टाइम कन्झ्युमिंग आहे. आता आपण दोन मेथड्स पाहिल्या कशासाठी की क्लोरीन जेव्हा आपण यूज करतोय तेव्हा त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो ओव्हरकम करण्यासाठी आपण दोन मेथड्स पाहिल्या. आता मॉडिफाईड वोल्हार्ड्स मेथड जी आहे ती सुद्धा एक ओव्हरकम करण्यासाठीच मेथड आहे. दिस इज कोल्डवेल्स मेथड. दिस इज स्पेशली NaCl और KCl आर डिटरमाइंड बाय दिस मेथड. आपण आता NaCl किंवा KCl मोस्टली NaCl किंवा KCl डिटरमाइन करतो या मेथडनुसार. नाउ इन केस ऑफ क्लोराइड it is usual to filter off the silver chloride or coagulate the precipitate by means of either dibutyl phthalate prepared or nitrobenzene. Again, why we are using nitrobenzene? Just to coagulate the AgCl precipitate. AgCl precipitate ला coagulate करतो तो त्याच्यानंतर AgCl वर एक प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करतो जेणेकरून AgCl मधला जो Ag आहे तो आपण ॲड केलेल्या थायोसायनाइडशी रिॲक्ट होणार नाही. Then the excess silver nitrate is back titrated with potassium or ammonium thiocyanate using ferric alum as an indicator. The nitrobenzene or dibutyl phthalate is added to coagulate the silver chloride precipitate so that it will not interfere with the titration of excess of silver nitrate by forming a layer over silver chloride and this avoids the need for filtration. आता आपण नायट्रोबेन्झीन और डायब्युटाइल थॅलेट का यूज करतोय AgClला प्रेसिपिटेट करण्यासाठी AgClला कोहॅग्युलेट करण्यासाठी AgClवर प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करण्यासाठी. आणि मग हे जर आपण यूज केलं तर आपल्याला जी फिल्ट्रेशन जी प्रोसेस करावी लागत होती ती फिल्ट्रेशन प्रोसेस पण आपली अवॉइड होईल. सो वी आर युझिंग नायट्रोबेन्झीन हिअर. ही स्लाइड जी आहे ती आपण पूर्ण इन डिटेल पुढे पाहूयात. देन व्हॉट इज द ॲसे ऑफ अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइड molecular formula is NH4Cl. Molecular weight is 53.49 gram. Now what is its principle? It is a indirect precipitation titration. In this titration, solution of sample NH4Cl is acidified with nitric acid. What is nitric acid? HNO3. Why we are acidifying the solution? To prevent the hydrolysis of indicator. Hydrolysis means what? जो आपला इंडिकेटर आहे तो OH मायनसशी रिॲक्ट होऊ नये म्हणून आपण इथे ॲसिडिफाईड कंडिशन घेतोय. And then treated with measured excess of standard solution of AgNO3 in presence of nitrobenzene. आता आपण जो NH4Cl आहे आपला अमोनियम क्लोराइड आहे तो आपण कोनिकल फ्लास्कमध्ये घेतोय आणि AgNO3 जो आहे तो ब्युरेटमध्ये घेतोय आणि AgNO3 आपण एक्सेस अमाऊंटमध्ये घेतोय. सो वेन वी आर ॲडिंग AgNO3 in NH4Cl in excess amount, then using nitrobenzene it will form AgCl as a precipitate plus NH4NO3 plus AgNO3. आता जो हा AgNO3 आता आपण एक्सेस AgNO3 ॲड करतोय. सो जेवढ्या अमाऊंटमध्ये NH4Cl असेल तेवढ्याच अमाऊंटमध्ये AgNO3 NH4Clशी रिॲक्ट होणार आहे. पण आपण एक्सेस घेतला होता
सो जो आपल्या अनरिॲक्टेड AgNO3 आहे, म्हणजे थोडाफार काहीतरी NH4Clशी रिॲक्ट होईल, पण राहिलेला जो AgNO3 आहे तो आता आपल्या कोनिकल फ्लास्कमध्ये येणार आहे. आणि आपण आता ब्युरेटमध्ये अमोनियम थायोसायनेट NH4SCN ॲड करतो आहे. आणि जो अमोनियम थायोसायनेट आहे तो आपला AgNO3शी आहे. जो आपला AgNO3 दॅट इज अनरिॲक्टेड AgNO3शी अमोनियम थायोसायनेट रिॲक्शन करेल, रिॲक्ट होईल. अँड इट विल फॉर्म AgSCN प्लस NH4NO3. AgSCN silver thiocyanate as a precipitate using indicator that is ferric ammonium sulfate or ferric ion. आता इथे तेच दिले की sum of AgNO3 is consumed for reaction with NH4Cl and the remaining unreacted AgNO3 is then back titrated with standard solution of ammonium thiocyanate using ferric ammonium sulfate as an indicator. आपल्या अनरिॲक्टेड AgNO3 आपण ॲड केलेल्या अमोनियम थायोसायनेटशी काय झाला, रिॲक्ट झाला. नव आता आपण ब्युरेटमधून अमोनियम थायोसायनेट 1 ड्रॉप 2 ड्रॉप 3 ड्रॉप असे ड्रॉप बाय ड्रॉप टाकत गेलो. बट अशी एक वेळ आली की आपल्याला आपल्या सोल्युशनमध्ये अचानक रेड ब्राऊन कलर दिसला. आता रेड ब्राऊन कलर कसा दिसला, कसा फॉर्म झाला, कारण आपण अनरिॲक्टेड AgNO3शी आपला NH4SCN रिॲक्ट करत होता. मग जसा आपण NH4SCN ॲड करत गेलो तसाच AgNO3 पण त्याच्याशी रिॲक्ट होत गेला. पण अशी एक वेळ आली की तिथे AgNO3 आपला टोटल संपला किंवा तो पूर्ण संपला AgNO3. मग आपला जो अमोनियम थायोसायनेट आहे तो आता आपल्या फेरिक आयन विच वी आर यूजिंग ॲज अन इंडिकेटर फेरिक आयनशी रिॲक्ट होतो. आणि तो फेरिक आयन प्लस अमोनियम थायोसायनेट विल फॉर्म फेरिक थायोसायनेट. आणि हा फेरिक थायोसायनेट रेड ब्राऊन कलर दाखवतो विच इज आवर एंड पॉईंट. दिस इज आता ही सेकंड लाईन ती आहे की दी फंक्शन ऑफ नायट्रोबेन्झीन इज टू फॉर्म अ प्रोटेक्टिव्ह ऑर्गॅनिक लेअर around the precipitate to make it completely insoluble so as to prevent reaction with ammonium thiocyanate. Then nitric acid is used to prevent hydrolysis of indicator. Nitric acid HNO3 इंडिकेटरशी तो काय होईल, रिॲक्ट होईल जर आपण बेसिक मीडियम यूज केलं तर. म्हणून आपण ॲसिडिक एन्व्हायरमेंट तयार करण्यासाठी नायट्रिक ॲसिड यूज करतो आहे. The end point appearance of permanent reddish brown color due to the formation of ferric thiocyanate FeSCN2+. आपला फेरिक आयन कुणाशी रिॲक्ट होतो आहे, अमोनियम थायोसायनेटशी, आणि तो फेरिक थायोसायनेट हा कॉम्प्लेक्स तयार करतो आहे ज्याच्यामुळे आपल्याला रेड ब्राऊन कलर दिसतो आहे आणि तोच आपला एंड पॉईंट असणार आहे. देन व्हॉट इज द प्रोसिजर? Preparation of 0.1 molar ammonium thiocyanate solution. For it, we have to dissolve 7.612 gram of ammonium thiocyanate in sufficient water to produce 1000 ml. Then standardization of 0.1 molar NH4SCN solution. Pipette out 30 ml of 0.1 molar silver nitrate AgNO3, that is silver nitrate is AgNO3, into glass stoppered flask. Dilute with 50 ml of water. Then we have to add 2 ml of nitric acid which is HNO3 and 2 ml of ferric ammonium sulfate. Why ferric ammonium sulfate as an indicator? Then titrate with ammonium thiocyanate solution to the first appearance of the red brown color. Then what will be the reaction? आता आपण AgNO3 आपला आहे कोनिकल फ्लास्कमध्ये आणि अमोनियम थायोसायनेट आहे ब्युरेटमध्ये. आपला जो आता AgNO3 आहे तो कसा आहे, अनरिॲक्टेड आहे. सो दॅट AgNO3 विल रिॲक्ट विथ NH4SCN when we add it in conical flask. And it will form AgSCN silver thiocyanate plus NH4NO3.
फॅक्टर्स कॅल्क्युलेशन आपण जे नॉर्मॅलिटीमध्ये पाहिले होते ते फॅक्टर्स कॅल्क्युलेशन इथे आहेत. 1 mole of AgNO3 is equals to the 1 mole of ammonium thiocyanate. 1000 ml of 1 molar AgNO3 is equals to 76.12 gram of ammonium thiocyanate. 1 ml of 0.1 molar AgNO3 is equals to 0.007612 gram of ammonium thiocyanate. आता हे कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण नॉर्मॅलिटीमध्ये शिकलो आहे. Then acid. Weigh accurately about 0.1 gram of ammonium chloride and dissolve it in 50 ml of 0.1 molar silver nitrate in glass stoppered flask. Add 5 ml of 2 molar nitric acid and 5 ml of nitrobenzene. Add 1 ml of ferric ammonium sulfate as an indicator and titrate with 0.1 molar ammonium thiocyanate. Now observe the formation of red-brown color indicating the end point. This is the most important slide because this is the summary or this is the in detailed reactions of whatever we have learned in back slides. आता हे पहिल्यापासून आपले हे सगळे रिॲक्शन्स आहेत. तर आपण अमोनियम क्लोराईड घेतला होता कोनिकल फ्लास्कमध्ये पहिल्यांदा फर्स्ट स्टेपमध्ये अमोनियम क्लोराईड कोनिकल फ्लास्कमध्ये आणि एक्सेस ऑफ AgNO3 ब्युरेटमध्ये घेतला होता. आता आपण एक्सेस ऑफ AgNO3 कोनिकल फ्लास्कमध्ये 1 ड्रॉप बाय ड्रॉप टाकत जाणार आहेत. सो इट विल रिॲक्ट विथ अमोनियम क्लोराईड अँड इट विल फॉर्म AgCl ॲज अन प्रेसिपिटेट प्लस NH4NO3 प्लस AgNO3. नाउ व्हॉट इज दिस AgNO3? आपण एक्सेस अमाऊंटमध्ये AgNO3 ॲड केला होता. मग जेवढा अमोनियम क्लोराईड आहे तेवढाच AgNO3 अमोनियम क्लोराईडशी रिॲक्ट होणार आहे. पण जर राहिलेला AgNO3 आहे तो तसाच अनरिॲक्टेड फॉर्ममध्ये राहणार. मग आता आपण AgNO3 आपण आता कोनिकल फ्लास्कमध्ये आहे आणि ब्युरेटमध्ये आपला अमोनियम थायोसायनेट आहे. नाउ आता हा अमोनियम थायोसायनेट आपण AgNO3मध्ये दॅट इज कोनिकल फ्लास्कमध्ये ड्रॉप बाय ड्रॉप टाकत जाणार आहेत. आता हा AgNO3 कसा आहे अनरिॲक्टेड आहे. मग तो अमोनियम थायोसायनेटशी रिॲक्ट होणार. मग 1 ड्रॉप 2 ड्रॉप 3 ड्रॉप 4 ड्रॉप अशा आपण अमोनियम थायोसायनेट ॲड करत गेलो कोनिकल फ्लास्कमध्ये. तर AgNO3 अमोनियम थायोसायनेटशी रिॲक्ट होणार आणि मग ते काय फॉर्म करणार सिल्वर थायोसायनेट दॅट इज AgSCl ॲज अन प्रेसिपिटेट प्लस NH4NO3. मग आता आपण अमोनियम थायोसायनेट ॲड करत गेलो पण अचानक आपल्याला काय झालं की असा एक ड्रॉप आपण सोडला आणि आपल्याला रेड ब्राऊन फेरिक आयन थायोसायनेट दॅट इज रेड ब्राऊन कलर आपल्याला दिसला. मग होते काय की आपण AgNO3 आता इथे कंप्लीट संपलेला आहे म्हणून आपला जो अमोनियम थायोसायनेट आहे तो फेरिक आयनशी रिॲक्ट होणार जो आपण इंडिकेटर म्हणून यूज केला आहे. Then Fe3+ will react with NH4SCN and it will form FeSCN2+, which is ferric thiocyanate, which is red brown in color plus NH4+. आणि मग हा रेड ब्राऊन कलर आपल्याला एंड पॉइंट शो करेल. आता आपण इथे मोस्टली आपण नायट्रोबेन्झिन आपण इथे काय यूज केला होता. तर नायट्रोबेन्झिन वाय वी आर युजिंग नायट्रोबेन्झिन coagulate the AgCl. It form protective layer around AgCl so that AgCl will not react with added ammonium thiocyanate. आणि मग जर ॲडेड अमोनियम थायोसायनेटशी AgCl रिॲक्ट नाही झाला तर आपला अमोनियम थायोसायनेट फेरिक आयनशी रिॲक्ट होईल आणि आपल्याला एंड पॉईंट दिसेल. मग जर आपली ही रिॲक्शन इथे जे दिसती रिॲक्शन ती जर रिॲक्शन झाली नाही तरच आपल्याला आपला क्लोरीन इस्टिमेशन होणार आहे. सो नायट्रोबेन्झिन प्रिव्हेंट दी फॉलोइंग रिॲक्शन. व्हॉट इज इट? AgCl plus NH4SCN will get converted into AgSCl plus ammonium chloride that is NH4Cl. ही रिॲक्शन नायट्रोबेन्झिन अवॉइड करतो आणि म्हणूनच आपल्याला आपली प्रोसिजर कंप्लीट होते. The factors calculation are that
1 mole of AgNO3 is equals to 1 mole of ammonium chloride. 1000 ml of 1 molar AgNO3 is equals to 53.49 gram of NH4Cl. 1 ml of 0.1 molar AgNO3 is equals to 0.005349 gram of अमोनियम क्लोराईड. इथे अमोनियम क्लोराईड आहे, अमोनियम थायोसायनेट झाले इथे. देन व्हॉट इज द ॲसिड ऑफ. ॲक्च्युली इथे जेव्हा आपण आपल्याला एस्टिमेशन ऑफ क्लोरीन करायचं आहे तर आपण ते कसं करणार. तर जेव्हा आपण AgNO3 एक्सेस अमाऊंटमध्ये घेतो आहे तो AgNO3 जर आपण अनरिॲक्टेड AgNO3 मधून जर आपण मायनस केला तर आपल्याला रिॲक्टेड AgNO3 भेटणार आहे. म्हणजे रिॲक्टेड AgNO3 म्हणजेच जेवढा आपला AgNO3 अमोनियम क्लोराईडशी रिॲक्ट झाला आहे, मग जेवढा अमोनियम क्लोराईडशी रिॲक्ट झाला तेवढाच अमोनियम क्लोराईड पण AgNO3शी रिॲक्ट झालेला असणार आहे. मग याच्यावरून आपण अमोनियम क्लोराईडचं किती अमाऊंटमध्ये अमोनियम क्लोराईड रिॲक्ट झालं ते काढू शकतो. म्हणजेच आपण किती अमाऊंटमध्ये क्लोरीन होता ते आपण एस्टिमेट करू शकतो. सो इथे वुलहार्ड्स मेथडमध्ये आपण क्लोरीन एस्टिमेशन हा आपला इंटेन्शन होतं. मग आपण क्लोरीन एस्टिमेशन अशा प्रकारे ह्या बॅक टायट्रेशनने करू शकलो. बॅक टायट्रेशन म्हणजेच काय, आपला जो अनरिॲक्टेड AgNO3 आहे तो पुन्हा अनरिॲक्टेड AgNO3 पुन्हा अमोनियम थायोसायनेटशी रिॲक्ट होते. डबल आपला AgNO3 रिॲक्ट होते, म्हणून या रिॲक्शनला बॅक टायट्रेशन रिॲक्शन असं म्हणतात. देन व्हॉट इज ॲसिड ऑफ सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड molecular formula is NaCl. Molecular weight is 58.44 gram. And what are its principle? It is a precipitation type of titration. Titration is carried out by Wohlhardt's method of chloride estimation. Sodium chloride is first reacted with excess of acidified silver nitrate, which result in the formation of a white precipitate of silver chloride. Then excess silver nitrate is back titrated with ammonium thiocyanate, giving white precipitate of silver thiocyanate. आता आपण अमोनियम क्लोराईड जसं अमोनियम क्लोराईडमध्ये केलं तसंच सेम सोडियम क्लोराईडमध्ये करायचं आहे. दॅट इज फर्स्ट वी हॅव टू रिॲक्ट सोडियम क्लोराईड विथ एक्सेस अमाऊंट ऑफ AgNO3 using nitrobenzene just to coagulate the AgCl. Then what will form? AgCl as an precipitate plus NaNO3 प्लस आता एक्सेस अमाऊंटमध्ये AgNO3 घेतला होता, जेवढा आपला NaCl आहे तेवढाच AgNO3 रिॲक्ट होणार आहे. मग जो राहिलेला AgNO3 आहे तो आपण जो NH4Cl दॅट इज अमोनियम थायोसायनेटशी आपला AgNO3 पुन्हा रिॲक्ट होणार आहे. So this is the back titration reaction and it will form AgSCl plus NH4NO3. सिल्वर थायोसायनेट आणि NH4NO3 हे फॉर्म करतील. A silver chloride precipitate is react with ammonium thiocyanate. Silver chloride precipitate is coagulated with nitrobenzene. Now why we are using nitrobenzene? पुन्हा हेच nitrobenzene आपण काय यूज करतोय? जस्ट टू कोहॅग्युलेट द AgCl कोहॅग्युलेट करतो नायट्रोबेन्झिन, त्याच्यावर तो प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करतो जेणेकरून AgCl आपण ॲड केलेल्या अमोनियम थायोसायनेटशी रिॲक्ट होणार नाही. अमोनियम थायोसायनेटशी जर तो रिॲक्ट झाला नाही तर आपला अमोनियम थायोसायनेट फेरिक आयन दॅट इज इंडिकेटर आहे आपला, त्या इंडिकेटरशी रिॲक्ट होऊ शकेल आणि मग त्याचा फेरिक थायोसायनेट कॉम्प्लेक्स तयार होईल आणि तो कॉम्प्लेक्स आपल्याला एंड पॉईंट दाखवून देईल. सो वी आर युजिंग नायट्रोबेन्झिन हिअर. ॲट द एंड पॉईंट अमोनियम थायोसायनेट इज रिॲक्टेड विथ ferrous from ferric ammonium sulfate to form red colored ferric thiocyanate complex. Now what is assay of sodium chloride?
weigh accurately about 0.1 gram of sodium chloride and dissolve in 50 ml of water in glass stoppered flask. Add 50 ml of 0.1 molar AgNO3. Then add 5 ml of 2 molar nitric acid and 5 ml of nitrobenzene. Then add 1 ml of ferric ammonium sulfate as an indicator and titrate with 0.1 molar ammonium thiocyanate. Then observe formation of red-brown color indicating the end point. The most important reactions are there. आपण जेवढं काय आतापर्यंत पाहिलं त्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. दॅट इज आपण कोनिकल फ्लास्कमध्ये NaCl घेतला आणि ब्युरेटमध्ये AgNO3 एक्सेस अमाऊंटमध्ये घेतला. देन दॅट एक्सेस अमाऊंट ऑफ AgNO3 विल रिॲक्ट विथ NaCl. देन इट विल फॉर्म AgCl प्लस NaNO3 प्लस AgNO3. मग आता आपला जेवढा NaCl आहे तेवढाच AgNO3 रिॲक्ट होणार आहे. पण आपण घेतला होता एक्सेस अमाऊंटमध्ये. मग जो राहिलेला AgNO3 आहे तो तसाच अनरिॲक्टेड फॉर्ममध्ये तसाच राहणार. आणि मग जेव्हा आपण अमोनियम थायोसायनेट ॲड करू, आता ही सेकंड रिॲक्शन, अनरिॲक्टेड AgNO3 रिॲक्ट विथ अमोनियम थायोसायनेट and it will form AgSCN, that is silver thiocyanate plus NH4NO3. Then at the end point, मग आता पुन्हा आपण अमोनियम थायोसायनेट जसं आपण ॲसिड बेस टायट्रेशन रिॲक्शनमध्ये करत होतो की ब्युरेटमधला जो आपला सबस्टन्स असेल तो 1 ड्रॉप 2 ड्रॉप 3 ड्रॉप कोनिकल फ्लास्कमध्ये टाकत होतो. तसेच आपण NH4SCNसुद्धा 1 ड्रॉप 2 ड्रॉप 3 ड्रॉप असं टाकत गेलो. आणि असं अचानक आपल्याला काय दिसलं, रेड ब्राऊन कलर दिसला. कसं काय दिसला, तर जेव्हा आपला AgNO3 आहे तो पूर्ण काय झाला, आता अमोनियम थायोसायनेटशी रिॲक्ट झाला आणि आपला AgNO3 संपला. मग आपण जे अमोनियम थायोसायनेट ॲड करतो आहे तो अमोनियम थायोसायनेट आपल्या इंडिकेटर दॅट इज Fe3+ फेरिक आयनशी रिॲक्ट होईल अँड इट विल फॉर्म फेरिक थायोसायनेट विच इज रेड ब्राऊन इन कलर. आणि हे आपल्याला एंड पॉईंट शो करेल. सो देन रिॲक्शन ऑफ व्हॉट नायट्रोबेन्झिन डू. नायट्रोबेन्झिन काय करतो, नायट्रोबेन्झिन काय करतो, आपण जो AgCl फॉर्म होते त्या AgClला कोहॅग्युलेट करतो आणि AgClवर एक प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करतो जेणेकरून AgClमधला जो Ag आहे तो आपण ॲड केलेला अमोनियम थायोसायनेटची रिॲक्ट होणार नाही. आणि तुझी ही खालची रिॲक्शन आहे ती रिॲक्शन तू अवॉइड करतो. दॅट इज AgCl प्लस NH4SCN will gives rise to AgSCN plus NH4Cl. Then factors calculation are 1 mole of AgNO3 is equals to the 1 mole of sodium chloride. Then 1000 ml of 1 molar AgNO3 is equals to 58.44 gram of NaCl. Then 1 ml of 0.1 molar AgNO3 is equals to 0.005844 gram of NaCl. आता आपलं मेन इंटेन्शन काय होतं वोल्हार्ट्स मेथडचं, इस्टिमेशन ऑफ क्लोराईड आयन. मग आता क्लोराईड आयन इस्टिमेट कसा करायचा किंवा त्याचं अमाऊंट डिटरमाइन कसं करायचं. आपण इथे जो AgNO3 एक्सेस अमाऊंटमध्ये घेतला होता त्याच्यामधून आपण अनरिॲक्टेड AgNO3 इकडे रिॲक्टंटमध्ये जो अनरिॲक्टेड AgNO3 आहे तो आपण त्याच्यातून मायनस केला. मीन्स एक्सेस अमाऊंट ऑफ AgNO3 मायनस अनरिॲक्टेड AgNO3 इट विल गिव्ज अस रिॲक्टेड अमाऊंट ऑफ AgNO3. म्हणजेच AgNO3 NaClशी किती रिॲक्ट झाला ते आपल्याला तो दाखवेल. मग जेवढा AgNO3 रिॲक्ट झाला आहे तेवढाच NaCl पण रिॲक्ट झालेला असेल. म्हणजेच आपल्याला ह्याच्यावरून अमाऊंट काढता येईल NaClची की NaCl किती अमाऊंटमध्ये रिॲक्ट झाला. म्हणजेच आपल्याला इथे क्लोरीनची अमाऊंट मिळेल. सो दिस इज द इंटेन्शन ऑफ वोल्हार्ट्स मेथड आणि ते आपल्याला क्लोरीनची अमाऊंट मिळवलेली आहे आपण इथे. देन लास्टली,
Special thanks for all the people who made and released this awesome resource for free. And my all credit goes to our respected Sri Krishna Bhavkar sir. So, very thank you for cooperating me, and our great scientist Albert Einstein have said some words that anyone who has never made a mistake has never tried anything new. जर एखाद्याने एखादी मिस्टेकच केली नसेल याचा अर्थ त्यानं नवीन काहीच शिकलेलं नाही आहे, असं ग्रेट सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलेलं आहे. लास्टली, very thank you. Thank you so much. If you have any doubt, any question, then please ask me in a comment box.